गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत शृण्वन्नोतिभिः सीदसादनं महागणपतये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। इथे विराजमान असलेले व्यासपीठावर व माझ्या समोर विराजमान असलेले समस्त भारतपुत्र व भारतपुत्री, वारंवार याची मी जाणीव करून देत असतो की आपला जो परिचय आहे तो सर्व समावेशक असावा। आपल्या परिचयाचा आधार व्यापकता असावा। आपला परिचय व्यापक असावा, संकुचित नसावा। भारताची जी मूळ भूमिकाच आहे ती व्यापकतेची, आणि सेवेचा जो जन्म होतो, सेवेचं जे प्रगटीकरण होतं, जन्म म्हणण्यापेक्षा प्रगटीकरण हा शब्द योग्य ठरेल, तो व्यापकतेतून होत असतो। सेवा आणि सामाजिक कार्य याच्यामध्ये फरक आहे। सामाजिक कार्य हा बिझनेस होऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला काही डिग्र्यांची आवश्यकता असते, पण सेवेसाठी कोणतीही डिग्री आवश्यक नसते। सोशल वर्कर होण्यासाठी सध्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे, ज्याला आपण BSW आणि MSW म्हणतो। तर BSW आणि MSW सोशल वर्कर होण्यासाठी आवश्यक असते, पण सेवा करण्यासाठी कोणत्याही क्वालिफिकेशनची आवश्यकता नसते। सेवा करण्यासाठी तुमच्या मनाची उत्क्रांती कशी झालेली आहे त्यावरती सेवा एक्सप्रेस होत असते। सेवा कधीही प्रयत्नपूर्वक होत नसते। उदाहरण द्यायचं झालं, आई आपल्या बाळाला बघून दुधाच्या रूपामध्ये ती व्यक्त होते। दूध हे कधीही प्रयत्नपूर्वक तयार केल्या जात नाही। जसं जसं जीवनामध्ये तुम्ही उन्नत होत जाता तशी तशी सेवा तुमच्या माध्यमातून प्रगट होत जाते। आपला जो जीवनाचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास आहे A to B। A म्हणजे अमिबा, B म्हणजे बुद्ध। आपल्या जीवनाची सुरुवात होते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून, आणि आपल्या जीवनाला पूर्णता प्राप्त होते ते बुद्धत्वामध्ये, जागृतीमध्ये। जीवनाच्या 3 अवस्था असतात, प्रत्येकाच्या जीवनात त्या स्टेजेस येतात। पहिली जी स्टेज असते ती एम्प्लॉयमेंटची स्टेज असते, टोटली सेल्फिश स्टेज असते ती। त्यानंतर, कारण की आपल्या आतमध्ये बऱ्याचशा इच्छा आकांक्षा असतात, रिवॉर्ड्स, अवॉर्ड्स, पण थोडं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येतं त्याचा जो ओरिजिन आहे तो प्लेजर मध्ये, सायकोसोमॅटिक तो ओरिजिन आहे। आपल्याला खूप पैसा पाहिजे असतो आणि त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही पैसा कमवणं। पैसा कमवता कमवता जीवनामध्ये एक सॅच्युरेशन यायला लागतं, आणि ते सॅच्युरेशन आल्यानंतर मन विचार करायला लागतं की शेवटी हे सर्व कशासाठी चाललेलं आहे। पण तो बुद्धत्वापर्यंत, एनलाइटनमेंट पर्यंत सुद्धा तो पोहोचलेला नसतो। मधली स्टेज असते, मागचं सुटत नाही आणि पुढचं उपलब्ध नाही। म्हणजे समुद्रामध्ये प्रवासाला निघालेला आहे, प्रवास करत असताना जीवनामध्ये अशी एक वेळ येते की जो किनारा सोडला तोही दिसत नाही, आणि जिथे पोहोचायचं आहे तोही दिसत नाही। सध्या मनुष्याची जी अवस्था आहे बऱ्यापैकी तशी आहे। बाहेरून मनुष्य जसा दिसतो तो एक्झॅक्टली तसा नाही आहे। त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त लोक दे आर सफरिंग फ्रॉम सायकोसोमॅटिक डिसऑर्डर। शारीरिक दृष्टीने विचार केला तर काहीही अडचणी नाही। हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर नावाचा जो शब्द जन्माला आला तो फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या मध्ये। स्वामी विवेकानंदांनी युरोपला वॉर्निंग दिली होती की चेंज युअर वेज,
एंटायर युरोप इज ऑन व्होल्कॅनो. पूर्ण युरोप हा ज्वालामुखीवर बसलेला आहे. एनी टाइम इट मे इरप्ट, केव्हाही हा ज्वालामुखी फाटू शकतो. आणि झालंही तसं. स्वामी विवेकानंदांची महासमाधी झाली 1902 मध्ये आणि फर्स्ट वर्ल्ड वॉरची सुरुवात झाली बहुतेक 1914 मध्ये किंवा 19 मध्ये असावी. मला किती 14. हा. आणि त्या पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झाला. त्यावेळेस मुसोलिनी, हिटलर वगैरे ते छोटे असते. आणि सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं 1939 ते 45 पर्यंत. बरोबर. तर तो दुसऱ्या महायुद्धाने पूर्ण जग म्हणजे याला म्हणतात सेकंड टू फाउंडेशन असं झालं. आणि विचार करायला लागला, युरोप आणि अमेरिकेमधले बरेचसे लोक विचार करायला लागले की हे सर्व काय चाललेलं आहे आपल्या जीवनात. सध्याच्या परिस्थितीत हे का बरं सांगावं असं वाटतं. सोशल वर्क म्हणजे सेवा नव्हे. सेवा खूप सहज असते, प्रयत्न करावे लागत नाही. जसं गुलाबाचा जो सुगंध दरवळतो, गुलाबाचा सुगंध देण्यामध्ये काहीही प्रयत्न करावा लागत नाही. सोशल वर्कची सुरुवात ब्रिटिश आल्यानंतर पब्लिक, त्याला कोणता ट्रस्ट, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट. बॉम्बे पब्लिक ट्रस्टची आवश्यकता असते सोशल वर्कसाठी. सेवेसाठी त्याची आवश्यकता नसते. सोशल वर्कचा जन्म होतो बुद्धीतून, सेवेचा जन्म होतो हृदयातून. हा जो का बरं बऱ्याच लोकांना हा फरक नीट लक्षात येत नाही. त्यामुळे काय होतं की कालांतराने बरं सोशल वर्क केल्यानंतर सुद्धा आतमध्ये खूप अभावाचा बोध होत असतो. आणि माझ्याकडे बरेच लोक येतात, कारण की मी काउन्सिलिंग मध्ये असल्यामुळे बरेच लोक येत असतात. आणि देवाच्या कृपेने जे काउन्सिलर आहेत मार्केटमध्ये, जे एस्टॅब्लिश काउन्सिलर आहेत, ते काउन्सिलर सुद्धा माझ्याकडे काउन्सिलिंग साठी येतात. मग त्यांचा प्रश्न असतो, आम्ही तर लोकांना मोटिवेट करतो, लोकांचं काउन्सिलिंग करतो, तरी आम्हाला अशा समस्या का. तर त्याचं साधं उत्तर आहे की त्यांना सांगत असतो की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक बेसिक डिफरन्स, अहंकार म्हणून नाही, बेसिक डिफरन्स हा आहे की तुमच्या काउन्सिलिंगचा जो बेस आहे तो पैसा आहे. माझ्या काउन्सिलिंगचा बेस पैसा नाही आहे. मला काहीही मिळवायचं नाहीये. मी इथे उभा राहिलेलो आहे, इथे मी आलेलो आहे की मला काही बोलण्याचं व्यसन आहे किंवा चीफ गेस्ट होण्याची हौस आहे, असं काहीही नाही. पण सध्या लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात मनस्ताप वाढलेला आहे. काही लोक अहंकारामुळे त्याला स्वीकृती देत नाही आणि स्वीकृती न देता देता एक वेळ अशी येते पूर्णपणे ज्याला म्हणतात कोलॅप्स होऊन जातात. ज्याला म्हणतात ना की त्या सिनेमामध्ये सिनेमे बघून लोक स्वतःचं गोल सेटिंग करतात. मर्द को दर्द नाही होत आहे, का बरं दर्द होणार नाही. अहो, जीवनामध्ये वेदनेची फार आवश्यकता आहे. जीवनामध्ये वेदना आल्याच पाहिजे. वेदनेतूनच वेदांचा जन्म होत असतो. वेदना हे नकारात्मक नाही, वेदनेतून क्रिएशन होत असते. बघा, तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरिंग मधला तो फरक लक्षात घ्या. जी नॉर्मल डिलिव्हरी असते ना, ती तुम्हाला खूप वेगळ्या चैतन्याच्या लेवलवर घेऊन जाते. कारण की एक एक जो क्षण आहे फक्त त्याच्यामध्ये टोटली इन्व्हॉल्व होणं, त्याच्यामध्ये तल्लीन होणं फार आवश्यक असतं. असं वाटतं की ही व्यक्ती आता मरणार मरणार मरणार. तिथून जन्माची सुरुवात होते. अर्जुन संपला असं वाटलं होतं. भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे त्या अध्यायाचं नावच आहे अर्जुन डिप्रेशन योग, अर्जुन फ्रस्ट्रेशन योग, ज्याला संस्कृत मध्ये म्हणतात अर्जुन विषाद योग. हे झालं पहिल्या अध्यायाचं नाव. आणि शेवटचा अध्याय पूर्णाहुती कशामध्ये आहे? मोक्ष संन्यास योग, फ्री व्हाईल अलाइव. तर जीवनाचा उद्देश काय की उत्सव साजरा करणं, काम करायचंच नाही, आराम करायचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचा मानसिक स्तर इतका उंचावला पाहिजे की तुम्हाला मंदिरांची आवश्यकता भासणार नाही, तुम्हाला मशिदींची आवश्यकता भासणार नाही, तुम्हाला गिरजाघरांची आवश्यकता भासणार नाही, गुरुद्वारांची आवश्यकता भासणार नाही. जे काही बाह्य आलंबन आहे त्या आलंबनाची गरज भासणार नाही जर जीवनामध्ये सेवेचं आगमन झालं तर. स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताचे दोन आदर्श आहेत, त्याग व सेवा.
ते त्यागवर सेवा तुम्ही तीव्र करा, बाकी समस्या आपोआप नाहीशा होऊन जातील. त्यागेन एके अमृतत्वमानशुः. त्यागाद्वारे तुम्ही जिवंत असताना तुम्हाला अमरत्वाचा अनुभव होत असतो. हे का बरं सांगावंसं वाटतं की बरेच लोक धार्मिक असतात. धार्मिक असतात म्हणजे काय, काही गोष्टींना ते मान्यता देतात. केवळ मान्यता देणं म्हणजे धर्म नव्हे. ज्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. हे काही कोणत्या मॅगझिन साठी लिहिलेली कविता नाहीये. त्यांना त्याच्या माध्यमातून मानधन मिळणार नाहीये. मानधनासाठी लिहिलेली कविता नाहीये. मानधनासाठी लिहिलेलं आर्टिकल पण नाहीये. तो लेख नाहीये. तुकाराम महाराज आपली अनुभूती सांगतायत. ती अनुभूती आपल्याला सुद्धा येऊ शकते जर त्या प्रोसेस मधून आपण गेलो तर. कारण की सध्याचा जो काळ आहे ना, विसंगतीने भरलेला काळ आहे. प्रत्येक कमी जास्त प्रमाणात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विसंगती आहे. काही अपवाद सोडले तर. धार्मिक लोक ते कसे धार्मिक असतात, भगवंताला प्रार्थना करताना म्हणतील रामाचं चित्र घरी असतं, रामाचा फोटो घरी असतं, रामाची प्रतिमा घरी असते, आणि देवाला प्रार्थना करणार की हे प्रभू रामचंद्रा, हे देवा, माझा मुलगा, माझी जी संतती आहे ती रामासारखी सदाचरणी असावी, रामासारखा आज्ञाधारक असावा, आणि त्याचं जे पॅकेज आहे ते रावणासारखं असावं. आहे की नाही? सर्वात मोठी संकल्पना. का बरं टाळ्या का बरं संकोच करतात? आम्हाला टाळ्या सुद्धा मुक्तपणे वाजवता येत नाही. सध्या अडचण काय झालेली आहे, लोक इतके गुंतागुंतीचे झालेले आहेत, मोकळेच होत नाही. हो, मोकळेच होत नाही. त्याला मी म्हणत असतो की सायकोलॉजिकल कॉन्स्टिपेशन. The people they suffer from psychological constipation. बघा, अगोदर काय व्हायचं की मोकळे मनाने बोलायचे, भांडणं करायचे, पुन्हा भांडण विसरून जायचे. हो, आता तर एक गोष्ट जे 15-20 उसका मुंह भी नहीं देखूंगा. अरे का बरं? आयुष्य आहे किती? कबीर म्हणतात की मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान, तेरे जैसे लाखों आए, 1 2 3 4 5 6 नहीं, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहा न नाम निशान रे बंदे, मत कर तू अभिमान. कशाचा अहंकार? इतका आनंद होतो आहे, इतका आनंद, कारण की इथले सगळे लोक माझ्या ओळखीचे आहेत, सगळे ओळखीचे आहेत. भारताची जी संकल्पना, कुटुंबाची संकल्पना, कुटुंब, वी आर फॅमिली. देणारा कोणी नाही, घेणारा कोणी नाही. देणारा आणि घेणारामध्ये भेदच नाही. केनकम पश्येत, केनकम जिग्रेत, केनकम विजानिया, अयम निजः परो वा इति गणना लघुचेतसाम, उदारचरितानाम तू वसुधा एव कुटुंबकम. वसुधा एव कुटुंबकम हे सर्वांना माहित आहे, पण त्याच्या अगोदरचे जे 3 चरण आहेत, अयम निजः परो वा इति गणना लघुचेतसाम, हे माझं आहे, हा परका आहे, हा आपल्या क्लबचा, हा दुसऱ्या क्लबचा, हे भारतातले, हे बाहेरचे. हे कधीही भारताला कळलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनाही कळलं नाही हे की आपला आणि परका. तसं जर असतं, ज्ञानेश्वर माऊलींची बुद्धी जर संकुचित असती तर रसायदानाची सुरुवात कशी झाली असती? आता महाराष्ट्रात्मके देवे, काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. जे गोल सेटिंग म्हणतात ना, बरेचसे जे करिअर सेट करणारे लोक असतात ते गोल सेटिंग वर बोलतात. अरे गोल मोठं ठेवायचं. हिंदवी स्वराज्याची स्थापना. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, तर विश्वव्यापी. आज बघा, योगायोग असा आहे की मॅडम इथे आहेत, 7 दिवसांनी पुन्हा आमची भेट होणार आहे. यांनी आपलं सामर्थ्य वापरून स्वामी विवेकानंद हॉस्पिटल साठी मोठं काम केलेलं आहे. कुठेही थांबायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, अवॉर्ड आणि रिवॉर्ड मुळे तुम्ही थांबता कामा नये. स्वामी विवेकानंद म्हणतात, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, इन्फिनिट ओशन इज बिहाइंड यू. थांबायचं नाही कुठेच नाही. दिवस झालं नाही, मरेपर्यंत थांबायचं नाही. कारण की मृत्यू नावाची संकल्पना भारतात नाही. व्हॉट इज डेथ? डेथ इज केअरलेसनेस. प्रमादो वै मृत्यू. महाभारत. ज्याला प्रमाद, प्रमाद म्हणजे केअरलेसनेस. केअरलेसनेस काय की आय एम इन्फिनिट, आय फॉरगेट द मोमेंट, आय एम फायनाइट. आणि टू बिकम फायनाइट इज डेथ. त्यामुळे कधीही थांबायचं नाही. उपनिषद सांगतात, कुर्वण्ये वेह कर्माणि जिजी विशेषतम समाहा.
कर्म करता करता 100 वर्ष जगण्याची इच्छा करा. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती, तुम्हाला नाशिक घडवायचं आहे. मी का बरं हे सांगतोय की खूप तळमळीने बोलतो आहे. माझ्या जीवनाचा उद्देश या वर्षासाठी माझं टार्गेट आहे डिसेंबर 2023 पर्यंत मला 15 लाख डेमोक्रेसी बिल्डर, 15 लाख लोकशाही शिल्पकारांपर्यंत पोहोचवायचं आहे. जेणेकरून आपला हा जो भारत आहे, आपलं जे नाशिक आहे ते अखंड राहायला पाहिजे. कारण 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदर ब्रिटिशांनी आपल्याला तोडलं आणि राज्य केलं. 15 ऑगस्ट 1947 च्या नंतर आपल्याच लोकांनी आपल्याला तोडायला सुरुवात केली. जाती, धर्म, पंथ, प्रदेश, संप्रदाय याच्या नावाखाली तोडायला सुरुवात केली. डिवाइड अँड रूल अगोदरही करायचे, आताही तेच करतात. त्यामुळे खूप सावध राहा. जर नाही राहिला, ते जे छोटी छोटी मुलं आली होते ना, यांचं जीवन भयंकर कठीण आहे. पैशाचा अभाव नसणार, पण पैसा असून सुद्धा जीवनामध्ये आनंदाची अनुभूती नसणार. केवळ सुखदुःखाच्या उत्तेजना असतील. सुखदुःखाच्या उत्तेजना म्हणजे काय? 31 डिसेंबरच्या रात्री जे काही निर्माण होतं अल्कोहोलच्या माध्यमातून, उत्तेजनाच्या माध्यमातून, त्या आहेत सुखदुःखाच्या उत्तेजना. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जे अनुभवायला येतं ते आहे आनंदाची अनुभूती. उत्तेजना म्हणजे आनंद नव्हे. आपण सर्व संपर्कात राहू. मला लगेच माझा नंबर देता येऊ शकतो आणि माझा नंबर बऱ्याच लोकांकडे उपलब्ध आहे, तरीही मी माझा नंबर देतो आणि भविष्यात संपर्कात राहा. स्वामी श्रीकंठानंदाला तुम्ही समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णतया वापरू शकता. नाशिक माझं हृदय आहे. नाशिकने मला सर्वस्व, नाशिकने मला पूर्णानुभूती दिलेली आहे. त्यामुळे नाशिक साठी माझं सर्वस्व आहे. कारण नाशिकने मला संपूर्णत्व बहाल केलेलं आहे. मी पूर्ण बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि नाशिक माझ्या जीवनातला अंतिम टप्पा आहे. त्यामुळे माझं जगणं नाशिकसाठी आहे, माझं मरण नाशिकसाठी आहे. याच्यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. माझ्या रक्ताचा एक एक थेंब नाशिकसाठी आहे. कारण की नाशिक ही रामभूमी, नाशिक ही शिवभूमी, नाशिक ही सीतेची भूमी, नाशिक ही लक्ष्मणाची भूमी, नाशिक ही तंत्रभूमी, नाशिक ही मंत्रभूमी. भविष्यात आपण वारंवार भेटणार आहोत. ते फक्त एकाच उद्देशाने, नाशिक कल्याणासाठी. समर्थ नाशिक, सक्षम नाशिक, संपन्न नाशिक, सशक्त नाशिक. आणि हे आपल्याला करायचं आहे. कोणीही आपल्याला विभाजित करू शकणार नाही. याच्यावर काम करणं आवश्यक आहे. राजकीय व्यवस्था म्हणजे राजकारण नव्हे. आपल्या मनामध्ये खूप भेद असे तयार झालेले आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये चुकीचे लोक ज्यावेळेस प्रवेश करतात, स्वार्थी लोक ज्यावेळेस प्रवेश करतात, त्यावेळेस राजकीय व्यवस्थेमध्ये राजकारणाची सुरुवात होते. धार्मिक व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस स्वार्थी लोक प्रवेश करतात, पेट्टी माइंडेड लोक प्रवेश करतात, त्यावेळेस धार्मिक व्यवस्थेमध्ये राजकारणाची सुरुवात होते. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये, शिक्षा व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस स्वार्थी लोक प्रवेश करतात, त्यावेळेस शिक्षणामध्ये राजकारणाची सुरुवात होते. राजकारण ही वृत्ती आहे. राजकारण म्हणजे विशिष्ट क्षेत्र नव्हे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून जे स्वार्थी लोक आहेत त्यांना हाकलून लावणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखे जे सृजनात्मक लोक आहेत, जे क्रिएटिव्ह लोक आहेत, जे विजनरी लोक आहेत, त्यांनी प्रत्येक ठिकाणी शिरणं फार फार गरजेचं आहे. कारण की समाजामध्ये पोकळी निर्माण राहू शकत नाही. जर तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करणार नाही तर तुमच्यापेक्षा निम्न कोटीचे दरिद्री गडभद्री लोकांचा प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश होणं आवश्यक आहे. पैशाची अडचण भविष्यामध्ये येणार नाही, पण एक जी क्रिएटिव्हिटी आहे, सृजनात्मकता आहे, त्याचा फार फार अभाव राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण सर्व जबाबदार ठरू. सज्जनांचं मौन, सज्जनांची निष्क्रियता हे दुर्जनांसाठी टॉनिकचं काम करत असतं. ज्यावेळेस सज्जन निष्क्रिय असतात, सज्जन मौन असतात, जे दुर्जन असतात त्यांना प्रोत्साहन मिळत असतं. द सायलेन्स ऑफ गुड पीपल इज मोर डेंजरस दॅन व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. त्यामुळे नाशिक शहरामध्ये काहीही घडत असलं तर बोलायला शिका, सुरुवात करा, बोललं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या वाणीमधलं जे तेज निर्माण होईल, पुढचा व्यक्ती तो भयभीत झाल्याशिवाय राहणार नाही. आदरपूर्वक बोला, पण निर्भयता आतमध्ये असायला पाहिजे.
ती निर्भयता जर नसली तर समाजाचं वाटोळं होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. आपण संपर्कात राहू. बऱ्याच इन्स्टिट्यूटचे लोक आहेत. मला आवडेल की प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये मला जायला आवडेल आणि माझा तुम्ही भरभरून नाशिक कल्याणासाठी उपयोग करून घ्या. माझा मी नंबर सांगतो, जर शक्य असेल तर आताच टिपून घ्या. 9822703688. पुन्हा एकदा रिपीट करतो, 9822703688. स्वामी श्रीकंठानंद माझं नाव आहे आणि आपण संपर्कात राहूया. धन्यवाद.